आम्हाला मिळाला चांगला. अंकित, ज्याप्रमाणे तू सुरुवात केली की मेडन षटक बघायला मिळालं स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक, विकेट मेडनवर 4 विकेट्स काढल्या, तुझ्या पाठोपाठ प्रत्येक गोलंदाजाला विकेट काढली. आपल्या सोबत ज्यांनी गोलंदाजी केली त्याबद्दल काय म्हणशील की त्याने सुद्धा मला खूप चांगला सपोर्ट केला तुला? सर नक्कीच मोमेंटम शिफ्ट झालं त्यांचं, म्हणजे बॅटिंग लाईन पूर्ण कोलॅप्स झालं, मोमेंटम शिफ्ट झालं आणि आमच्या मुलांना तेवढाच कॉन्फिडन्स पाहिजे होता. त्यांना कॉन्फिडन्स मिळाला आणि त्यांनी ते करून दाखवलं. आणि सगळेच मुलं चांगला पोटेन्शियल घेऊनच खेळत आहेत. आमच्या टीममधले सगळे यंगस्टर्स आहेत. ऑफकोर्स. अनिकेत, कित्येक मॅन ऑफ द मॅच घेतले असतील, पण आज बॅग भरून मॅन ऑफ द मॅच, तब्बल 11 मॅन ऑफ द मॅच एका स्पर्धेमध्ये मिळत आहेत. कशी वाटली संकल्पना? सर नक्कीच चांगली संकल्पना आहे आणि मी आतापर्यंत कुठे असं बघितलं नाही की 11 मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळत आहेत आणि साऊथ मुंबईमध्ये तर नाहीच नाही. त्यामुळे ही संकल्पना नक्कीच खूप चांगली आहे सर. सो थँक्यू सो मच. आपण वळी आता लुझिंग टीमच्या मॅन ऑफ द मॅचकडे. मयांक शर्मा आय थिंक आहे. मयांक शर्मा, मल्ला स्पोर्ट्सच्या वतीने ब्रँडेड टी शर्ट दिलं जातं. मयांकने ताबडतोब यायचं, मॅच सुरू झाली आहे, आपल्या कॉमेडी सुद्धा सुरू. अंपायर दोन्ही टीम्स आलेली नाही आहे. ज्या टीम्स आले त्याला पेनल्टी लावा. टेबल 11 खेळाडू आलेला नाही आहे तुमचा. मी सूचना सातत्याने प्रत्येक मॅचमध्ये करतोय, सारख्या सूचना करायला भाग पडू नका. संघ मालकांचा सन्मान आपण इथे करूया. आज आपण पारितोषिक देऊया लुझिंग टीममध्ये. मयांक शर्मा मॅन ऑफ द मॅच आहे. सुरू करा. तुमचा खेळाडू जर आलेला नाही आहे, टेबल 11 मॅच सुरू करायची आहे. आपण बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सी ग्रुपचा पहिला सामना ग्राउंडवर सुरू झाला आहे. मैदानावर बघतोय तो म्हणजेच दोन संघांमध्ये श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 विरुद्ध टेबल 11. चेंडू हवेमध्ये मिस टाइम, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, शॉर्ट कव्हर वरून मागे जातोय आणि झेल झालाय ड्रॉप. एक नामी संधी होती विकेट घेण्याची. जबरदस्त शोरगुल, जबरदस्त उत्साह सकाळपासून. आता मात्र या मॅच मध्ये सी ग्रुप मध्ये आवाज ऐकायला मिळतोय प्रेक्षकांचा. डोक्यावर घेतली अक्षरशः स्पर्धा आणि ते एन्जॉयमेंट करत असताना मैदानावर आमचे सर्व दर्दी रसिक. टेबल 11 या संघाने नाणेफेक जिंकली. निर्णय घेतला की आम्ही प्रथम फिल्डिंग करू, गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट केल्याची श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 या संघाला. झेल ड्रॉप झाले. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. पुढचा चेंडू इनसाइड एज, मागे जातो चेंडू. विकेट किपर थोडासा बीट होते त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट. गोलंदाज आहे अभिषेक वेद पाठक. एक धाव या चेंडूवर आकाश कोलथरकर आणि त्याचबरोबर आपण बघतो की प्रणय राणा जे दोन आघाडीचे फलंदाज आहेत मैदानावर. बॅटिंग करत असताना श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 या संघासाठी धावसंख्या धावफलकावर 4. श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 पिंपळवाडीवरून आपण बघतो की भरपूर सारे प्रेक्षक आज भोपू, शिट्ट्या, टाळ्या वाजवत आहेत आपल्या टीमसाठी, आपल्या खेळाडूंसाठी. लेफ्ट हँड ड्रॉन स्ट्राईक प्रणय राणा. पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॉलर आपण बघतोय अभिषेक वेद पाठक. पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस आहे, कव्हर मध्ये एक्झिक्यूट केलाय. वॅकेंट एरिया आहे, सीमारेषच्या बाहेर त्या ठिकाणी अप्रतिम फिल्डिंग बघायला होती डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ वरनं अत्यंत वेगाने जे चेंडूपर्यंत पोहोचला. खूप लांबचा पल्ला गाठला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली पण मिळेल ती फक्त एकच धाव या चेंडूवर. 2 to go. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 5 धावा. पॉवर प्ले सुरू आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी आपण बघतोय अभिषेक वेद पाठकची. इकॉनॉमिकल. आकाश कोलथरकर स्ट्रायकिंग एंडला.
ऑनस्टला हुक केलाय, टॉवरिंग शॉट आणि षटकार बुक केलाय. 6 धावा. षटकाराची नोंद झाली आहे श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 संघाकडून. पुढचा चेंडू अभिषेकचा. हो क्या बात आहे. यॉक केलं होतं, पूर्णपणे ब्लॉक केलं होतं. थोडंसं वाईड यॉर्कर. चेंडू पायाला ब्रश होऊन मागे जातो, निघून पंच कन्फर्म करतात, सांगतात लेग बाईज. आणि संघाच्या खात्यामध्ये लेग बाय स्वरूपात एक धाव इथे ॲड केली जाईल. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. दिवंगत नेते पांडुरंगजी सकपाळ यांच्या प्रेरणेतून प्रेरित होत असताना आपण बघतोय युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन. हॅलो, पिंपळेश्वर क्रीडा मंडळ आणि खरोखर चांगला प्रतिसाद येतोय. आपण विचारूया, इकडे खूप सारे आहेत. आणि काय वाटतंय तुम्हाला की तुमचा संघ इथे पहिल्यांदाच इकडे त्यांनी प्रवेश घेतलाय, तर कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त. हॅलो हॅलो, प्रमोद जरा थोडंसं पुढे घे, त्यांना थोडंसं पुढे घे. खूप उत्कृष्ट प्रतिसाद येतोय. आपण तू जेव्हा माईक 2 षटक संपल्यानंतर आपण संघाचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करू. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाफलकर 12. तू जेव्हा प्रेक्षकांमध्ये जाशील तेव्हा जेव्हा माईक आणि त्या आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कोणी नसायला नको तिथे, तरच रेंज प्रॉपर कनेक्ट होईल. चला मॅच सुरू करा. दर्शन दर्जी बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन येतोय पीजे हिंदू जिमखाना एंडकडून. काय बाज आहे. आपण बघतो की बॉलिंग मार्कवर गोलंदाज आल्यानंतर मात्र अजून एक समर्थन समोरच्या एंडने पीजे हिंदू जिमखाना एंडकडून सुद्धा बघायला मिळत आहे. सुद्धा भरपूर प्रेक्षक तिथे उपस्थित आहेत समर्थन देण्यासाठी. लक्षात ठेवा की 15 मिनिटं तुमच्याकडे 3 षटकांसाठी आहेत. आतापर्यंत 3 संघांना पेनल्टी लागली आहे. दर्शन दर्जी षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं. वेगवान चेंडू इनसाइड जे मागे जातो, चेंडू बॅकवर्ड्स केलेले शतक तिथे फाईन लेग वरनं येते, ते चेंडू कव्हर करून फेक करेल. बॅकअप त्या ठिकाणी आहे. 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. संधी रनआउटची, पण तोपर्यंत 2 धावा. 2 धावा धावणी ते पूर्ण. अशा मुवमेंटला बॅटिंग करत असताना अपेक्षांचं ओझं भरपूर असतं खांद्यावर. एवढे मोठे प्रेक्षक एवढ्या मोठ्या प्रमाणात आज इव्हन आपण जर बघितलं तर समीर, मी असा उल्लेख करेन की यूट्यूबच्या माध्यमातून मी घर बसल्या स्पर्धा बघू शकता, टी व्हीवर बघू शकता. जसं मगाशी आमचे डीजेने उल्लेख केला, जे ओनर आहेत ते म्हणजे रोहन यांनी उल्लेख केला की घरी बसल्या मी टी व्हीवर मॅच बघत होतो, माय चॅनलला, केबल नेटला. दिशाहीन चेंडू, भरपूर चेंडू आपटलेला आहे, खूप बाहेर आहे आणि वाईड बॉलचा इशारा. म्हणजे यूट्यूबवर मॅच बघायला मिळते, टी व्हीवर मॅच बघायला मिळते. हे सगळं सोडून ग्राउंडच्या आतमध्ये येऊन प्रेक्षक आपल्या खेळाडूंना सपोर्ट करणं हा एक वेगळी एनर्जी असते. ती वेगळी एनर्जी आपण बघतोय पिंपळवाडी म्हणजेच पिंपळेश्वर क्रीडा मंडळाकडून. संघाला समर्थन देत आहेत. वाईड बॉल. या चेंडूवर धावसंख्येत भर, धावसंख्या 15. फुल टॉस, मिस टाइम. क्षेत्ररक्षक नाही जवळपास त्या ठिकाणी. चेंडू ते नो मॅच लँडमध्ये पडतोय. त्या ठिकाणी 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण. पंचांचा इशारा नो बॉल. ओव्हर द वेस्ट. कमरेच्या वरती हा फटका ऑफर केला होता आकाश कोलथरकरने आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. धावसंख्या 18. दर्शन दर्जी फ्री हिट बॉल घेऊन येतोय पीजे हिंदू जिमखाना एंडकडून. पुढचा चेंडू घेऊन. हो क्या बात आहे, लाजवाब चेंडू होता. फ्री हिटला कसा चेंडू टाकावा याचं उत्तम उदाहरण. पंचांचा इशारा लेग बाईज. पाल्या चेंडू लागून डायव्हर्ट झालेला आहे. टेबल 11 कुंभारवाडा संघ आपण बघतोय जो नाणेफेक जिंकल्यानंतर करतोय गोलंदाजी. त्याचे समर्थक आपण बघतो की समोरच्या एंडने समर्थन देताना आपल्या संघासाठी, आपल्या खेळाडूंसाठी. 19 विदाउट लॉस. इथे विकेट इम्पॉर्टंट आहे, विकेट काढणं गरजेचं आहे. टेबल 11 कुंभारवाडा पहिल्यांदाच हा संघ दाखल झाला या स्पर्धेमध्ये सीझन 3 मध्ये. टेबल 11 या नावाने तो खेळतोय. संघ मला कॉन्फिडेंट आहेत.
की माझा चांगला संघ याच पद्धतीने मी उतरवलेला आहे. लेग स्टिकच्या बाहेर वाईट डिलिव्हरी, दिशाहीन चेंडू. एक आपण बघतोय म्हणजे टेबल 11 कुंभारवाडा संघाचे संघमालक अभिजित कुलथे. अपोनंट संघ आपण बघतोय तो म्हणजेच श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 संघमालक आहे ते संजय मोहिते. चेंडू सरळ रेषेत निघून जातोय आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. लेफ्ट हँडर थोडासा नाराज आहे स्ट्रायकिंग एंडला प्रणय राणा. पंच एक्झॅक्टली तुम्हाला लाईन सांगतात कुठल्या दिशेने जर चेंडू गेला तर वाईड असेल, कुठे लिगल असेल. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक दर्शन दर्जीचं. धावसंख्या 20. वेगवान चेंडू, स्लॉग इट, टॉवर रिंग शॉट, हवेमध्ये चेंडू उंच गेलाय आणि झेल. फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का लागलाय श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 या संघाला. निर्धाव चेंडू, कॉन्फिडन्स वाढला विकेट काढल्यानंतर. डीडीचा मॅग्निफिसंट डिलिव्हरी, चांगला कमबॅक. आतापर्यंत या षटकामध्ये आपण बघतो की 5 चेंडू टाकले, 7 धावा खर्च केलेत, 1 विकेट काढली दर्शन दर्जीने डीडीने. षटक क्रमांक 2 सुरू आहे, 20 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू हुक करायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, मिस्टाइम थोडासा फटका, क्षेत्ररक्षक थोडं दूर आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते, चांगलं स्ट्रेच केलं स्वतःला. तर एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 10.5चा आहे, 1 विकेट गमावली आहे. बघूया आता मात्र नक्की श्री पिंपळेश्वर 11 नवदुर्गा या संघाच्या गोटामध्ये काय चाललंय हे जाणून घेऊया प्रमोद साटमकडून. धन्यवाद सर. इकडे संघाचे मालक आहेत संजय मोहिते. पिंपळेश्वर संघ पहिल्यांदाच या गिरगाव चॅम्पियन्स लीग स्पर्धेत भाग घेतोय. एवढा मोठा प्रेक्षक वर्ग घेऊन आलाय, काय वाटतं या स्पर्धेबाबत? स्पर्धेबद्दल ॲक्च्युली थँक्स. आम्हाला या स्पर्धेत खेळायला मिळालं, त्याकडे आयोजकांचंच थँक्स. टीम तर आमची फार सुंदर आहे, त्याच्यानंतर सपोर्टर तर आमचे त्याहून सुंदर आहेत. त्या कारणाने आम्हीच जिंकणार, विजेते होणार. तुम्ही जिंकणार. जास्त आतापर्यंत 21 धावा झाल्यात. किती धावांचं आव्हान ठेवायचे तुम्हाला असं वाटतंय? 50 पार झाला तर आम्ही 100% जिंकणारच, पण 40 झाला तरी आम्ही जिंकणार. नक्कीच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. बॅक टू यू सर. थँक्यू प्रमोद. कॉन्फिडन्स आवडला मला. एवढ्या कॉन्फिडेंटली मात्र ते इथे रिप्लाय करतायत. धावसंख्या 21 आहे पिंपळेश्वर नवदुर्गा 11 या संघाची. ओ यॉक केलं होतं अपील पंचांकडे, थोडासा वाईड यॉर्कर ऑप्शनच्या बाहेर. इम्पॅक्ट काय आहे, लाईन काय आहे, पिचिंग काय आहे, पंचांचा योग्य इशारा. सागर मोरे त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत. स्ट्रायकिंगला परेश शेट्टी होता, बॉलिंग मार्कवर मोहित म्हात्रे, मॅग्निफिसंट बॉलर. रिफ्लेक्सेस बघा बॉलिंग मार्कवर मोहित म्हात्रेचे. या संघाचा आयकॉन आहे, संघनायक सुद्धा आहे. समोर राईट हँडेड बॅट्समन आपण बघतोय म्हणजे त्याच्या आतमध्ये आकाश कोलथरकर. क्या बात आहे, वॉटर डिलिव्हरी. समीर, आम्ही नेहमीच म्हणतो की डावखुरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्मालेले असतात आणि क्रिकेटच्या विश्वात जेव्हा ते पाऊल ठेवते ताकद अजून द्विगुणित होते. ती ताकद मोहितच्या बॉलिंगमध्ये बघायला मिळते. काय रिफ्लेक्सेस आहे बघा, परफेक्ट बॉडी आहे, परफेक्ट शेप आहे, बरोबर उंची आहे, सडपातळ बांधा आणि काय डिलिव्हरी आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग.
असं वाटतं लेदर बॉलची मॅच बघतोय की काय मी. एवढं परफेक्ट बॉलिंगमध्ये आपल्याला डिरेक्शन बघायला मिळतंय. ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू परफेक्ट आहे मोहित. फुल टॉस आहे हवेमध्ये चेंडू, थोडासा वॅकेंट एरिया कव्हरमध्ये एक्झिक्यूट केलाय. चेस सुरू आहे, चेंडू निघून जातोय डीप मध्ये, सीमारेषच्या बाहेर, खणखणीत चौकार. आकाशचा कौतुक करेन, कारण गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे समीर. फुल लेंथ आहे, यॉर्कर लेंथचा गोलंदाजी आपण बघितली, ओव्हर पिच बघितला. हा चेंडू फुलटॉस आला आणि त्यासाठी तयार सुद्धा आकाश. धावसंख्या 26. शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडासा मागे थांबून ऑनसाईडला पूल केलाय. शेतशक मिडविकेटकडनं डीपमधून येतोय, सर्कलच्या आतमध्ये चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत एकच धाव आणि धावसंख्या 27. वी आर इन द थर्ड ओव्हर. हे आपण गृहीत धरूनच आहोत. आपण बघतो की आउटफील्डला ग्रास आहे, जरी आपण बघतो उन्हाळ्याचे दिवस आहेत, बाजूला अरबी समुद्र, त्या समुद्राच्या दिशेने येणारे वारे थोडंसं वातावरण थंड करतात आणि त्यामुळे बघतो की धावा थोड्याशा मंदावल्या जातात. असं आपण मागच्या इनिंगमध्ये, मागच्या मॅचमध्ये बघितलं. अवघ्या आपण बघतो धावफलकावर 27 धावा, त्या चेंडू हवेमध्ये, वॉट अ शॉट. असाच आपण उल्लेख केला, तो शब्द तोंडामध्ये राहिला समीर. धावा कमी आहेत आणि ठोकलाय षटकार. बॉलिंग श्री समर्थ पॅकर्स गिरगाव वर्सेस SB स्पोर्ट्स, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण रिपोर्ट करायचं आहे, लिस्ट अपडेट करायची, ताबडतोब यायचं आहे आणि लगेचच टॉस केला जाणार आहे या षटकानंतर. 3 षटकांकडे धावसंख्या 33 धावा, करंट रन रेट 11चा आहे आणि आतापर्यंत एक फलंदाज गमावलेला आहे. पंधरा मिनिटाच्या वरती वेळ घेतलाय पंच, तुमच्यासाठी सूचना आहे, त्यामुळे सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक खेळाडू घ्यावा लागेल. तुम्हाला आता सर्कलच्या आतमध्ये 5 खेळाडू ठेवायचे आहेत. फिल्डिंग टीम लक्षात ठेवा, ही सूचना. वेळ प्रत्येक मॅचमध्ये आम्हाला इम्पॉर्टंट आहे. 2 दिवसामध्ये 16 संघ, लीग मॅचेस. प्रत्येक ग्रुपमध्ये पहिल्या फेरीमध्ये आपण बघतो की 5-5 मॅचेस होतात, त्यानंतर 2 संघ नॉकआउटमध्ये जातात, त्यामुळे वेळ आमच्याकडे खूप इम्पॉर्टंट आहे. चला, सामना सुरू करायचा आहे. 5 खेळाडू घेऊन सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला आता मॅच खेळावी लागेल, सामना सुरू करावा लागेल. बॉलिंग मार्कवर तनिष गुरव. लेग ब्रेक होता, स्लाइस केलाय, फायदा उचललाय, काय फटका दाखवलाय डीप पॉइंटला, एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर चौकार. थँक्यू, धन्यवाद. क्या बात आहे. स्वामी समर्थ पॅकर्स या संघाचं मी कौतुक करेन समीर, यासाठी करेन की या चेंडूच्या आधी त्यांना मी बोलवलं आणि चेंडू संपल्यानंतर लगेच लिस्ट सुद्धा अपडेट झाली. थँक्यू कुणाल आचरेकर. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वॉट अ शॉट. तिथे क्षेत्ररक्षक आहे अँड झेल ड्रॉप. चांगला प्रयत्न होता, नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी, तर तो खेळाडू पुन्हा बाहेर निघून गेला. आय थिंक तेच पंचांनी हेरला, आय थिंक सो. नाही, ओव्हर स्टेपिंग आहे. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. नदीम शाह पंचांच्या भूमिकेत आहेत. गुड डिसिजन बाय अंपायर्स अँड नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. दिस इज द 39 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. त्यामुळे भक्कम परिस्थितीमध्ये आहे तो, म्हणजेच श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 संघ. फ्री हिट बॉल, समोर फटका ऑफर केला, वॅकेंट एरिया आहे, नो मॅन्स लँड, चेंडू सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार.
क्या बात आहे. मराठमोळं संगीत, पण समीर मराठमोळं संगीत किंवा जुन्या काळातलं संगीत जेव्हा तुम्ही ओरिजिनल ट्रॅक ऐकता ना ती वेगळ्या मजा असते. रिमिक्स नाही. दानवे साहेबांचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. खूप चांगलं क्रिकेटसुद्धा तुम्ही इथे खेळलात आणि आम्हाला इथे तुम्ही व्यासपीठावर उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार इथे व्यक्त करतो. आमच्या व्यासपीठी आपण शोभा उडली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. तर 44 धावा धावफलकावर आहेत. तनिष गुरव आतापर्यंत चेंडू फेकले 2 धावा खर्च केले, ते तब्बल 11 स्लॉगरमध्ये. ओ व्हॉट अ शॉट, पिकअप शॉट, सडक पे कडक आणि चेंडू थेट कोस्टल रोडवर षटकार. रेस लागली होती की लिस्ट कोण अपडेट करणार, पण कुणाला ते करणे फक्त 1 मिनिटाच्या आतमध्ये लिस्ट अपडेट करून आमच्याकडे देत आहोत. दोन्ही संघनायकांचे आभार इथे व्यक्त करतो. टॉससाठी आपण रेडी राहायचं, आपण लगेच टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये शेवटचे 3 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि त्याचबरोबर 50 धावा पूर्ण, 50 अप फॉर टीम श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11. जो संघ मालकांचा विश्वास होता, बॅट्समन डिलिव्हर करतात मैदानाच्या आतमध्ये. 40 होते 50 होते, आम्ही जिंकणार हा कॉन्फिडन्स आहे आणि धावफलकावर 50 धावा त्यांनी लावलेल्या आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक. स्लाइस केले. व्हॉट अ शॉट, दिस इज द स्टनिंग शॉट ऑफ द मॅच. सीमारेषेबाहेर चौकार. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच तुम्ही बघू शकाल SB स्पोर्ट्स या संघाची संघमालक आहेत ते गणेश वनारसे. ज्या स्पर्धेमध्ये खेळतात त्यांचा संघ इथे खेळतोय गणेश वनारसे यांचा. इनसाइड एज आहे, मागे जातोय चेंडू फाईन लेगमध्ये, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. धावसंख्या 55. शेवटचा चेंडू शिल्लक. तनिष गुरव थोडासा महागडा ठरलाय, तब्बल 22 धावा आतापर्यंत या षटकात त्यांनी खर्च केलेले आहेत. SB स्पोर्ट आणि स्वामी समर्थ पॅकर्स. चला कॅप्टन या टॉससाठी. शेवटचा बॉल. धावसंख्या 55, फक्त 1 गडी बाद. आकाश खेळतो वैयक्तिक 23 वर, परेश खेळतो वैयक्तिक 22 वर. लेग कटर बॉल होता आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 55 धावा धावफलकावर आहेत आणि 56 धावसंख्येचं लक्ष असेल टेबल 11 कुंभारवाडा या संघासमोर. आपण तत्पूर्वी जाऊया लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये, जिथे मात्र नाणेफेक संपन्न होईल ती नेक्स्ट मॅचची. आणि तसं आपण उल्लेख केला आहे की नाणेफेक झाल्यानंतर आपल्याला लगेचच निर्णय द्यायचा आहे. लगेच आपण निर्णय आपण देणार आहोत. आयकॉन कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. दोन्ही संघांचे जे संघनायक इथे येतील ते आयकॉनच येतील टॉस उडवण्यासाठी, याची आपण नोंद घ्यायची आहे. आय थिंक जय जाधव त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत, जे कॅप्टन आहेत SB स्पोर्ट्सचे. तर स्वामी समर्थ पॅकर्स आपला आयकॉन आपण पाठवायचा आहे टॉससाठी. रोहित गवळी. जय SB स्पोर्ट्स आणि स्वामी समर्थ पॅकर आयकॉन. मंदार ठाकूर यांना मी विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चला रोहित गवाडी आपण या लवकर. नाणेफेकीचा कौल होत आहे स्वामी समर्थ पॅकर आणि SB स्पोर्ट्स. टेल्स SB स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा कौल इथे जिंकलेला आहे. विद्युत ज्योतातला सामना तुम्ही खेळताय, आज पहिला सामना इथे खेळताय. प्रथमतः नाणेफेक जिंकून काय घेणार तुम्ही? क्षेत्ररक्षण करायचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्याच्यासाठी म्हणजे काही खास की आता पहिलं क्षेत्ररक्षण घेण्याची भूमिका तुम्ही का अशी स्वीकारताय? म्हणजे कॉन्फिडन्स आहे बॉलिंगमध्ये, होऊ शकेल त्यांना 4 ओव्हरमध्ये होऊ शकेल तेवढा आम्ही थांबवायचा प्रयत्न करू. किती आव्हान थांबवायचा तुम्ही असा विचार करून ठेवलात की हा आत्ता विद्युत ज्योतातल्या सामन्यात इतकी धावसंख्या पुरेशी आहे? डिपेंड करतं त्यांच्या बॅटिंग लाईनअपवरती. होऊ शकेल त्यांना 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. आपल्याला हार्दिक शुभेच्छा सामन्यासाठी. स्वामी समर्थ पॅकर फलंदाजी करायची आहे.
किती धावसंख्या तुम्ही इकडे म्हणजे आता आपण बघितलं सकाळपासून तुम्ही बघितलं की 33 होत आहेत, 74 होत आहेत, 60 होत आहेत. आता आपण बघितलं हा पण जवळपास 60-70चा सामना आहे. तुमचं काय लक्ष असणार आहे? सर आमचं 50 ते 60 रनचं लक्ष असणार आहे 4 ओव्हरमध्ये. आणि युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित भव्य दिव्य असं आयोजन आपण बघतोय. तर तुम्हाला काय वाटतं की हे प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आहे युवा खेळाडूंसाठी? या स्पर्धेविषयी तुमचं काय मत आहे? मी सलग 3रं वर्ष असेल मी स्पर्धा खेळतो आहे आणि एकदम उत्कृष्ट असं नियोजन इथं आपल्याला दिसतंय. धन्यवाद. आपल्याला सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. तर आपण बघितलं की SB स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद. चला बॅट्समन लगेचच पाठवा, वेळ घेऊ नका. फलंदाज लगेचच पाठवायचे आहेत. टेबल 11 कुंभारवाडा संघ 56 धावेंचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी, 56 टू विन. आणि या 56 धावसंख्येचा पाठलाग बघायचा कशा प्रकारे करेल. जसं मगाशी उल्लेख केला होता आमचे समालोचक मित्र ते म्हणजेच प्रमोदने, की एकाला आपण बघतोय की नवदुर्गा म्हणजेच श्री पिंपळेश्वर नवदुर्गा 11 हा सुद्धा संघ नवीन संघ आहे, स्पर्धेमध्ये नवीन संघ मालक आहेत. तसंच आपण बघतोय की टेबल 11 कुंभारवाडा सुद्धा संघ जो नवीन आहे आणि दोन्ही नवीन संघ मालकांची भेट पहिल्याच मॅचमध्ये झाली आहे. आणि बघूया कशा प्रकारे सामना रंगेल. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. आणि ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून आवाज प्रमोद साटमचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. धावसंख्या झाली ती 55. 56 धावांची गरज असणार आहे ती टेबल 11 संघाला. सलामीचे फलंदाज विनायक चव्हाण आणि त्यांचे सहफलंदाज डावखुरे अभिषेक वेदपाठक. नामांकित अशी ही दोन्ही फलंदाज आपण बघितला. अभिषेक वेदपाठक चांगली गोलंदाजी केली होती. अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या विभागातील अनिरुद्ध 11 या संघाकडून खेळतात. आता मात्र ते खेळतात ते टेबल 11 संघ यांच्याकडून. वैयक्तिक पहिलं षटक स्वतः कर्णधार प्रणय राणा. फलंदाजीमध्ये काही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतात आपल्या संघासाठी बघूया. कारण 56 धावांचं लक्ष असणार आहे. जवळजवळ प्रति षटकामागे 14 धावा इथे फटकाव्या लागतील टेबल 11 संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. जो कोणी इथे संघ जिंकतोय तो निश्चितच गुणांची कमाई करणार आहे. सी गटातला अर्थातच क गटातला पहिला सामना इथे सुरू आहे तो टेबल 11 आणि पिंपळेश्वर नवदुर्गा दोन्ही संघाकडून आपण बघतोय तर नव्या जोमाने प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गाजवताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं षटक सामना करतोय विनायक चव्हाण. आखू टप्प्याचा चेंडू पाठी जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची काढ घेतो, चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने. केवळ एक धाव संघाचं खातं उघडलंय, वैयक्तिक खातं उघडलंय विनायक यांनी 1 या धावसंख्येने. जोरदार उत्साहात पार पडते ही स्पर्धा. गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3. जवळजवळ 28 मालकांनी या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा दर्शवली होती, परंतु कर्मधर्म संयोगाने केवळ 16 संघांनाच या स्पर्धेत भाग दिला गेला, समाविष्ट करून घेण्यात आलं होतं. त्यामुळे राहिलेले जे 12 मालक होते खरोखर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आपण या स्पर्धेत खेळू शकला नाहीत. अभिषेक सामना करतील प्रणय यांचा. आकुटप्याचा चेंडू, सुंदर चेंडू, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव विसावतोय तो यष्टीरक्षक आकाश कोलतरकर यांच्याकडे. या विद्युत झोतात क गटातला हा पहिला सामना इथे सुरू आहे. जसं मी म्हणालो की दोन्ही संघाकडे आपापला प्रेक्षक वर्ग आहे आणि तो दाद देताना दिसतोय. सुंदर चेंडू, खोलवर पद्धतीची गोलंदाजी पंचांकडे. दाद बघताना पंचाने मात्र दाद फेटाळून लावलेली आहे. उत्साह जास्त होता, विश्वास कमी होता आणि निष्णात पंच अर्थातच त्यांचा कामगिरी सकाळपासून आपण बघितलं की उल्लेखनीय कामगिरी आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या हे सामने बघू शकता. तसेच पहिल्यांदाच टीव्हीवर माय चॅनल आणि केबल नेट या चॅनलद्वारे देखील आपण ही स्पर्धा बघू शकता. 22 आणि 23 2 दिवस ही स्पर्धा इथे पार पडताना. पुन्हा एकदा अभिषेक
आकुटवा चेंडू, यावेळी चेंडू भिरकावलाय, चेंडू मैदानात जेल होऊ शकतो का क्षेत्ररक्षण पाठी जाताना, आणि एक सुंदर जेल पाहिला, झटका तंबूत परतताना. गाठ घेतोय, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्यभागी. एक धाव निश्चितच मिळतात. मोठे फटके मारण्याचा वारंवार प्रयत्न सुरू आहे, कारण मोठी धावसंख्या गाठायची मजाल मोठी आहे, आव्हान मोठं आहे, याची जाणीव कल्पना पुरेपूर आहे आणि दोघांकडे अनुभव आहे. मोहित आणि विनायक या दोघांकडे आता यावेळी या हिंदू जिमखाना एंडकडून कशा प्रकारे आपली भूमिका पार पडतात बघूया. मोहित मात्रे सामना करतील अजय यांचा. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू, अंदाज आला नाहीये, जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काय आलं?
पंचांनी अवांतर घोषित केलाय. हीच चाणक्य कामगिरी पंचांच्या माध्यमातून आपल्याला दिसते आणि अवांतर चेंडू नो चेंडू घोषित केलाय. त्यामुळे फ्री हिटची नामी संधी आहे. आता या फ्री हिटच्या संधीचं सोनं करतायत का मोहित म्हात्रे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. अजय सामना करतोय. मोहित फ्री हिट. हा कुठे चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फ्री हिट होता. त्यामुळे गडी बाद होणार नाहीये. उत्साहाची परिस्थिती निर्माण झाली होती आकाश यांच्या मार्फत पंचांकडे दाद मागताना, परंतु फ्री हिटवर कोणताही गडी बाद देता येत नाही नियमानुसार. निश्चितच उत्साह असाच कायम असू द्या, कारण मोहित म्हात्रे सारखा जर गडी बाद होते तर कुठेतरी सामन्याला कलाटणी मिळू शकते. सध्याचा फॉर्म बघितला मोहित म्हात्रे यांचा मागील जर याच मैदानात बघितलं तर चांगली कामगिरी केली होती. फलंदाजीची भूमिका चांगल्या रीतीने पार पाडली होती मोहित यांनी आपल्या संघासाठी. तशाच प्रकारची पुनरावृत्तीची गरज इथे असणार आहे. परंतु अजय तोडीस तोड गोलंदाजी करताना यावेळी मात्र सुंदर फटका. चेंडू उंच गेलाय. मैदानात आहे की मैदानाबाहेर जाणार आहे. आणि चेंडू हा मात्र खणखणीत उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 12. एक गडीच्या मोबदल्यात एका षटकाराच्या जोरावर पुन्हा एकदा अजय तयार. सामना करतोय मोहित म्हात्रे. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू उंच आहे. बघूया जेल होऊ शकतो का. मोहित बाद होणार आहे का. आणि दुसरा झटका. मोहित तंबू. नक्कीच कमाल गोलंदाजी, कमाल प्रदर्शन सुरू आहे ते पिंपळवाडी नवदुर्गा या संघामार्फत. मोठा फलंदाज, मोठा मासा गळाला लागलाय मोहितच्या स्वरूपात. 12 या धावसंख्येवर दुसरा झटका. परंतु जमेची बाजू की विनायक चव्हाण एक अनुभवी फलंदाज अजूनही मैदानात तटस्थ आहे. आणि आता बघूया त्यांची जागा घेण्यासाठी आलेला पुढील फलंदाज आहे तो दर्शन. हा देखील डावखुरा फलंदाज आहे. दोन्ही तंबूत परतलेले फलंदाज डावखुरे होते. पहिले फलंदाज अभिषेक वेदपाठक, त्यानंतर मोहित म्हात्रे आणि आता तिसरा फलंदाज येतोय तो डावखुरा फलंदाजाचा भरणा असलेला हा संघ अर्थातच टेबल 11 दर्शन. बघूया कशा प्रकारे कामगिरी पार पडतोय. कारण 55 धावांचा लक्ष्य आहे, आव्हान आहे. पहिला सामना जिंकण्याचं प्रत्येक संघाचं इथे ध्येय असतं, उद्दिष्ट असतं, जेणेकरून गुणांची कमाई इथे होऊ शकते. पुन्हा एकदा अजय तयार. सामना करतोय ते दर्शन. बघूया दर्शन कशा प्रकारे भूमिका पार पडतोय. आखू डब्याचा चेंडू. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. केवळ एकच धाव मिळते. धावसंख्येत एक ते बरं होते. धावसंख्या झाली ती 2 गडीच्या मोबदल्यात 13 धावा. पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताळलं होतं ते प्रणय राणा स्वतः कर्णधार. आणि तोडीस तोड कामगिरी, त्याच षटकाची पुनरावृत्ती आत्तापर्यंत होताना दिसते. ती एक षटकार नक्कीच खेचला होता, परंतु त्याचं दडपण कुठेतरी यायला दिलं नाहीये ते अजय यांनी आपल्या गोलंदाजीवर. चांगली कामगिरी, आपला अनुभव सातत्याने पणाला लावताना. यावेळी सुंदर चेंडू खोलवर पद्धतीचा जागेवरून मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव. 2 षटक संपल्यात. धावसंख्या झाले 2 गडी बाद 13 धावा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद डीजे. पिंपळवाडीकडे केवळ 3.5 ते 4च मिनिटं आहेत. 4 मिनिटात त्यांना हे षटक संपवायचं. आणि त्या पेनल्टी म्हणून एक क्षेत्ररक्षक तुमचा रिंगणात येऊ शकतो, कारण 3 षटकं ही 15 मिनिटाच्या कालावधीत पूर्ण करणे गरजेचं असणार आहे, बंधनकारक असणार आहे. आणि जर तसं होत नसेल तर एक खेळाडू 4थ्या षटकात हा सर्कलमध्ये येईल. पुढील गोलंदाज आहे तो मृणाल. आपण बघतो की जर आधीचं बघितलं असतं क्रिकेट की
खूप वाणवा असायचा डावकुरे फलंदाज आणि गोलंदाज विभागात, परंतु आता नुसता सुगीचा काळ आहे. प्रत्येक संघाकडे डावकुरे फलंदाज आहेत, डावकुरे गोलंदाज आहेत आणि तशाच प्रकारचा एक डावकुरा गोलंदाज मृणाल सामना करतोय. दर्शन वैयक्तिक पहिलं षटक. हा कुटुंबाचा चेंडू होता, यावेळी भिरकावून दिला दर्शनने, खडखडे दत्तंग षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्या झाली ती 19 धावा. धावसंख्या झाली ती 19 धावा. पुन्हा एकदा मृणाल डावकुरा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. बघूया दर्शन कशा प्रकारे कामगिरी करतात. पुन्हा समोर मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची गाठ घेऊन यष्टीरक्षकाकडे आणि आकाश याने झेल घेतलाय. तिसरा झटका. कधी आहे तर कृपया तयारीत राहायचं आहे, कारण अजूनही खूप सामने इथे खेळवायचे आहेत आणि हे नुसतं याच मैदानात नाही तर आपल्याला ती सवयच लागली पाहिजे की प्रत्येक जण आपले बॅट घेऊन तयारीत असला पाहिजे. तर तिसरा गडी बाद झाला. धावसंख्या झाली ती 19 धावा. अजून केवळ 2च मिनिटं आहेत, त्यामुळे फटाफट षटक टाकणं गरजेचं असेल, अन्यथा पेनल्टी. चला आकाश, पुढील फलंदाज आकाश सामना करेल ते मृणाल यांचा. 3 झटके बसलेत, मोठे झटके, आणि तिन्ही डावकुरे फलंदाज बाद झाले. पुन्हा एकदा मृणाल तयार, सामना करतोय आकाश. यावेळी चेंडू जातोय तो फाईन लेगच्या दिशेने, तिथे गचाळ कामगिरी, चेंडू जातोय का सीमारेषे बाहेर? नाही, चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 2 धावा मिळतात. धावसंख्येत 2 ने भरवते. धावसंख्या झाली ती 21. अजूनही 9 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू मैदानाबाहेर भिरकावे लागतील. टेबल इलेव्हन संघाला हा सामना जिंकायचा असेल तर पुढील चेंडू मृणाल यांचा. सामना करतोय आकाश. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मैदानातच आहे की जातोय मैदानाबाहेर आणि जेल बाद. 14 गडी तंबू.
चेंडू आणि 17 धावा. 3 षटकारांची गरज आहे. पुन्हा एकदा विनायक चव्हाण. यावेळी मात्र सोयीर मारा उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू. धडपड येते का सुयश यांच्यावर. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू 16 धावा. धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 40 धावा. 3 चेंडू 16 धावांची गरज. समोर उभा आहे तो विनायक चव्हाण. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व सुयश. बघूया काय करतोय या चेंडूवर. यावेळी मात्र चेंडू सोडण्याचा प्रयत्न आणि हा जो काही त्यांनी मानस बाळगला होता तो अंगलट आलेला आहे. कारण निश्चितच निर्धाव चेंडू आणि जवळ हा सामना पिंपळेश्वर दोन चेंडू आणि 16 धावा. यावेळी उंच मारलेला फटका मैदानातच आहे की मैदानाबाहेर जातोय. जेलबाद झालेले आहेत विनायक चव्हाण. माघारीत 5वा झटका.